माझे नाव किशोर. माझी बायको दवाखान्यात होती आणि तिच्याजवळ माझी सासू होती. माझ्या सासूने माझ्या मेहुणीला माझ्यासोबत घरी पाठवले होते. मी तिला एक लहान मुलगी समजत होतो. त्या दिवशी आमच्या घरी माझी मेहुणी आणि मी दोघेच होतो. रात्रीची एकटीला झोपायची तिला भीती वाटत होती, म्हणून मग मी तिला माझ्यासोबत झोपायला सांगितले. पण त्या रात्री तिने माझ्यासोबत बिछाण्यावर असं काही केलं की माझा ताबाच राहिला नाही. रात्री 1 वाजता मला माझ्या खोलीच्या दरवाजात कोणीतरी टकटक वाजवत असल्याचं जाणवलं. तेव्हाच मला कळून चुकलं की ती माझी मेहुणी तृप्ती असणार, कारण त्या रात्री आमच्या घरात आम्ही दोघेच होतो. ती पहिल्यांदाच आमच्या घरी राहायला आली होती, त्यामुळे बहुतेक एकटी झोपायला ती भीत होती. मी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा तिला त्या अवस्थेत बघून माझी झोपच उडाली. तिने खूपच तोकडा शॉर्ट नाईट ड्रेस घातला होता आणि त्या तशा अवस्थेत ती दारात उभी होती. ती मला म्हणाली की मला एकटीला झोप येत नाही, मला भीती वाटते, मी तुमच्या शेजारी झोपू का? मला वाटलं तृप्ती एक 15 वर्षाची छोटी मुलगी आहे. मी तिला पहिल्यांदाच नाईट ड्रेसमध्ये बघितलं होतं, पण ती 15 वर्षाची वाटतच नव्हती. तिचं शरीर तिच्या वयापेक्षा खूपच मोठं वाटत होतं. माझ्या खोलीत फक्त एक छोटा बल्ब चालू होता, तरी पण त्या कमी उजेडात देखील तृप्तीचं शरीर चांगलंच उठून दिसत होतं. ती माझ्या बायकोची लहान बहीण होती. मी तिला एक उशी दिली आणि तिच्याकडं न बघता तिला सोफ्यावर झोपायला सांगितलं. मग मी अंथरुणावर झोपून मोबाईल बघू लागलो. माझ्या लग्नाची वेळ तृप्ती 8-9 वर्षांची होती. मी माझ्या सासरी क्वचितच जात होतो, त्यामुळे मला नेहमी तृप्ती अजून लहान असल्यासारखीच वाटायची. पण मला या गोष्टीची जाणीव नव्हती की तृप्ती आता खूप सुंदर आणि वयाच्या आधीच तरुण झाली होती. मी मोबाईलमध्ये टाईमपास करत होतो आणि वरती सोफ्यावरती झोपली होती. मी मोबाईलमध्ये मेसेज चेक करत बसलो होतो. तृप्तीला झोप लागत नव्हती, म्हणून मग मी तिला विचारलं, तुला झोप येत नाही का? ती म्हणाली, हा सोफा जरा लहान आहे, माझी पाय पुरत नाही त्यावर, त्यामुळे मला झोप लागत नाही. मी तिला म्हणालो, ठीक आहे, मग एक काम कर, तू इथे झोप, मी सोफ्यावर झोपतो. तिने होकार दिला आणि ती अंथरुणावर येत होती आणि मी एक उशी घेऊन सोफ्यावर जात होतो. तेवढ्यात तृप्तीने माझा हात पकडला आणि म्हणाली, रात्रभर तुम्ही सोफ्यावरच बसून राहणार का? तुम्ही माझी शेजारी झोपू शकता, मला काही अडचण नाही. त्या शॉर्ट नाईटीमध्ये तिला बघून माझी नजर सारखी तिच्याकडे जात होती. तिला असं बघून माझ्या आता वेगळीच भावना जागृत झाली. कशीबशी मी माझी नजर तिच्यावरून हटवली आणि बिछाण्याच्या एका बाजूला झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. मोबाईल बघत बघत मला कधी झोप लागली समजलंच नाही. मला झोपून आता थोडा वेळ झाला असेल, पण अचानक मला जाग आली. तृप्तीला तसल्या अवस्थेत बघून माझ्या अंगावर काटा आला. माझ्या आणि गीताच्या लग्नाला बरीच वर्ष झाली, पण एवढ्या वर्षात मला आठवत नाही की गीताने मला कधी खुश केलं नसेल. मी आणि गीता तेव्हा एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. पहिल्याच नजरेत आम्ही एकमेकांना पसंत केलं होतं. त्यानंतर मग आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी मी माझ्या आणि गीताच्या नात्याबद्दल घरात सांगितलं. जेव्हा मी घरी सांगितलं की आम्ही दोघे लग्न करणार आहोत, तेव्हा माझ्या आईने स्पष्ट नकार दिला, कारण गीता आणि मी वेगळ्या जातीचे होतो. माझ्या आईने स्पष्ट सांगितलं की तुझं लग्न जातीच्या बाहेर अजिबात होऊ देणार नाही. पण मला तर गीता खूप आवडत होती आणि मी तिच्याशिवाय जगू शकत नव्हतो. आम्ही दोघांनी प्रेमाची सगळी हद्द पार केली होती. कॉलेजला जायच्या नावावर आम्ही दोघे जवळच असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन वेळ घालवत होतो. मी माझ्या आईची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण ती आमच्या लग्नाला तयारच नव्हती. म्हणून मग पळून जाऊन गीताशी लग्न केलं. जेव्हा माझ्या आईवडिलांनी हे समजलं, तेव्हा त्यांनी मला घरातून हाकलून दिलं, कारण मला काही काम नव्हतं आणि मी काहीच कमवत नव्हतो. गीताच्या घरी आमच्या लग्नाचं समजल्यावर त्यांनी देखील आम्हाला साथ नाही दिली. त्याचे कारण म्हणजे माझ्याकडे नोकरी नव्हती आणि मी काही कमवत नव्हतो. मी खूप प्रयत्न करून गीताच्या घरच्यांना तयार केलं, पण लग्नानंतर त्यांनी आमच्याशी नातं तोडून टाकलं. गीता आणि मी कित्येक दिवस गरिबीत काढले, पण एक दिवस मला चांगली नोकरी मिळाली आणि आमचे दिवस पालटले. मग गीता तिच्या घरी येऊ लागली, पण मला तिच्या घरच्यांचा खूप राग होता. जेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते तेव्हा आम्हाला साधं विचारसुद्धा नव्हते आणि पैसे येताच आमच्याशी संबंध ठेवू लागले.
त्यामुळे मग मला तिच्या घरी जायला आवडत नव्हतं. वर्षातून एकदा जायचं. त्यामुळे गीताची लहान बहिणीला तृप्तीला बघतसुद्धा नव्हतं. आमच्या लग्नाला इतक्या वर्षांनीसुद्धा आम्हाला अजून मूलबाळ नव्हतं. प्रत्येक इलाज केला पण आम्हाला काही मूलबाळ झालं नाही. पण एकदा गीताला दिवस गेले आणि तिची काळजी घेण्यासाठी मग मी तिच्या आईला बोलावून घेतलं. गीताची डिलिव्हरी जवळ आली तर डॉक्टरांनी सांगितलं की तिला 1-2 दिवस दवाखान्यातच ठेवावं लागेल. गीता फारच कमजोर झाली होती. गीताचे वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते आणि ते तिच्या मुलीला तृप्तीला घरी एकटी सोडून शकत नव्हते. म्हणून मग त्यांनी तिला आमच्या इथे आणून सोडली. मी खूप वर्षांनी तृप्तीला बघत होतो. मी तिला बघून खूपच हैराण झालो, कारण ती तर गीतापेक्षाही जास्त सुंदर दिसत होती. गीता आणि तिची आई दवाखान्यात असताना तृप्तीने घराची सगळी कामं नीट सांभाळली होती. तिने तर मला अजिबात जाणून दिलं नव्हतं की गीता घरात नाही. घरातील सगळी कामं संपवून ती झोपायची तयारी करू लागली. जेवण झाल्यावर मी सुद्धा झोपण्यासाठी माझ्या खोलीत निघून गेलो. तेवढ्यात तृप्तीने माझ्या खोलीचं दार वाजवलं. मला वाटलं तृप्तीला काहीतरी विचारायचं असेल, पण तिच्या डोक्यात तर वेगळेच विचार चालू होते. मी दार उघडलं आणि ती माझ्या खोलीत आली. ती आतमध्ये येऊन सोफ्यावर बसली. ती म्हणाली की मला एकटीला भीती वाटत आहे. हे घर माझ्यासाठी नवीन आहे, त्यामुळे बहुतेक असं होत असेल. मी आजची रात्र तुमच्या खोलीत झोपले तर चालेल का? मी म्हणालो ठीक आहे, काही अडचण नाही. तू हे तुझंच घर समज. तू इथे निवांत झोप. शॉर्ट नाईटीमध्ये असल्यामुळे माझं लक्ष सारखं तिच्याकडे जात होतं. तृप्ती माझ्याजवळ आली आणि माझ्या डोळ्यात बघून म्हणाली, मी तुम्हाला पहिल्यांदा बघितलं तेव्हाच तुमच्या प्रेमात पडले होते. तेव्हापासून मी तुमचाच विचार करत होते. मलासुद्धा तुमच्यासारखाच नवरा मिळावा. तृप्ती माझ्याशी बोलत होती, पण ती हाताने तिच्या नाईटीच्या लेसबरोबर खेळत होती. ती पुढे म्हणाली, मी तुमच्यासाठी माझ्या वडिलांशी खूप भांडले, कारण त्यांनी तुमचं येणं जाणं बंद केलं होतं आणि त्यामुळे मला तुम्हाला बघायला मिळत नव्हतं. तृप्ती सोफ्यावर झोपून बोलत होती. माझी नजर तिच्यावरच होती. मी तिलाच बघत होतो. मग मी माझी नजर तिच्यावरून हटवली आणि मोबाईलमध्ये बघू लागले. त्या खोलीत वातावरण आता चांगलंच गरम झालं होतं. सोफ्यावर झोपलेली तृप्ती जास्तच हॉट दिसत होती. ती लहान आहे असा विचार मी केला, पण तिच्याकडे बघून कोणीही तिच्याकडे आकर्षित होईल अशी ती दिसत होती. तिला सोफ्यावर झोप येत नव्हती, म्हणून ती कुशी बदलत होती. मी तिला कारण विचारलं तेव्हा तिने सांगितलं की सोफा लहान आहे. तेव्हा मग मी तिला खाली झोपण्यासाठी सांगितलं आणि मी वर सोफ्यावर झोपणार. तोच तिने मला सांगितलं की तुम्हीसुद्धा खाली झोपलात तरी चालेल. ती माझ्या शेजारी झोपली आणि आता मला कसं तरी होऊ लागलं. मग नंतर मला झोप लागली. मला झोपेत जाणवू लागलं की कुणीतरी माझ्या अंगावर हात फिरवत आहे. मला जाग आली आणि मी बघितलं तर तृप्ती माझी शेजारी झोपली होती आणि तिची बोट माझ्या अंगावर खेळत होती. तिने तिची बोटं माझ्या सगळ्या अंगावर फिरवायला सुरुवात केली आणि त्यामुळे मला मस्त वाटत होतं. तिने तर अगोदरच सांगितलं होतं की मी तुला आवडतो आणि ती आता माझ्या शेजारी झोपली होती. मी सुद्धा पुरुष होतो आणि मी खूप प्रयत्न करून देखील तिच्याजवळ जाण्यापासून स्वतःला थांबवू शकत नव्हतो. मग मी सुद्धा तिच्याकडे तोंड करून झोपलो. आता काय, तृप्तीला हेच तर पाहिजे होतं. तिला समजलं की मी तिच्यासाठी तयार आहे. तशी ती माझ्याजवळ आली. त्यानंतर आमच्या दोघात ते सगळं घडलं जे एका नवरा बायकोत रात्री बिछान्यात घडतं. त्यानंतर तिने आमच्या दोघांचे त्या अवस्थेतील 3-4 फोटो काढले. मी तिला म्हणालो की माझ्या असल्या अवस्थेतील फोटो काढू नकोस. तर ती मला म्हणाली की मला जेव्हा तुमची आठवण येईल तेव्हा मी हे फोटो बघेन. मग मी काही बोललो नाही. तृप्तीने तिची जवानी माझ्यावर अक्षरशः ओतली होती. त्या रात्री काही वेळापर्यंत मी विसरलो होतो की ती माझी बायकोची बहीण माझी मिळणी आहे आणि माझी बायको दवाखान्यात कुठल्याही क्षणी आमच्या बाळाला जन्म देणार आहे. तृप्तीसोबत त्याकी रात्र घालून मी फार खुश होतो. जणू मी एखादं युद्ध जिंकलं आहे. मला माहीत नव्हतं की त्या दिवसापासून माझे वाईट दिवस सुरू होणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी मी दवाखान्यात निघालो होतो. तृप्तीने मला मिठी मारली आणि मला म्हणाली की मला थोडे पैसे पाहिजेत,
मला खरेदी करायची आहे. मी तिला 4,000 रुपये काढून दिले. ते घेऊन ती खुश झाली. तिचे चुंबन घेऊन मी दवाखान्यात निघून गेलो. दवाखान्यात पोचलं तर मला समजलं की माझ्या बायकोची तब्येत खूपच बिघडली होती आणि ती जीवन मृत्यूशी झुंजत येत होती. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की बाळ नाही तर आई दोन्हीपैकी कोणीतरी एकच वाचेल. हे ऐकून मला आणि माझ्या सासूला खूप टेन्शन आलं होतं. मी दिवसभर तिथेच बसून होतो, पण गीताच्या तब्येतीत सुधारणा झालीच नाही. डॉक्टरांनी सांगितले की तिला अजून काही दिवस इथेच ठेवावे लागेल. हे ऐकून थोड्या वेळ मी खुश झालो, कारण माझी बायको तिथे दिवस राहील तितके दिवस मी आणि तृप्ती घरी असू. मी माझ्या सासूला सांगितलं की आता रात्र होत आली आहे, मला घरी जावे लागेल, कारण घरी तृप्ती एकटीच आहे. असे म्हणून मी तिथून निघून घरी आलो. माझ्या घरी येण्याने तृप्ती चांगलीच खुश झाली होती. तिने आज भरपूर खरेदी केली होती आणि ती सगळे कपडे मला दाखवत होती. ती एक एक करून कपडे माझ्यासमोर बदलत होती आणि मला दाखवत होती. माझ्यासमोर कपडे बदलताना आता तिला जराही लाज वाटत नव्हती. तिने खूप फिट्ट कपडे घातले होते, ज्यातून तिच्या शरीराचा आकार स्पष्ट दिसत होता. नंतर तिने मला विचारलं की मी ताईचं कपाट उघडलं तर चालेल ना? मी तिला होकार दिला आणि चावी दिली. तिने कपाट उघडलं आणि त्यातून गीताचे कपडे एक एक करून काढू लागली. तिने मला विचारलं की यातलं तुम्हाला कुठले कपडे आवडतात? मी त्यातली एक काळ्या रंगाची नायटी काढली आणि सांगितलं की गीतावर ही काळ्या रंगाची नायटी खूप मस्त दिसते. हे ऐकून तिने ती नायटी घेतली आणि खोलीतून बाहेर निघून गेली. थोड्या वेळाने ती खोलीत परत आली, पण तिला बघून मी खूप हैराण झालो, कारण गीताच्या त्या काळ्या रंगाच्या नायटीमध्ये ती जास्त सुंदर दिसत होती. तिने मला विचारलं की ही नायटी कुणावर जास्त शोभून दिसते, माझ्यावर की ताईवर? मी तिला म्हणालो, गीता तुझ्या एवढी सुंदर दिसत नाही. असे म्हणत मी जाग्यावरून उठलो आणि गपकन तिला मिठी मारली. तिला त्या अवस्थेत बघून आधीच मी घायाळ झालो होतो आणि माझ्यावरचा ताबाच राहिला नाही. मी विचारसुद्धा करू शकत नव्हतो की 15 वर्षात कोणती मुलगी एवढी सुंदर आणि हॉट दिसू शकते. ती खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होती. मी त्या रात्री पुन्हा तिच्यासोबत ते सगळं केलं आणि तिचा उपभोग घेतला. तिने देखील माझा चांगलाच घाम काढला त्या रात्री. मग काही दिवस हे असंच चालू राहिलं आणि एक दिवस मी माझ्या बायकोला घेऊन घरी आलो. मला माझ्या बाळाच्या मृत्यूचं खूप दुःख झालं होतं. गीताला घरी आणल्यावर तिला बघून तृप्तीचा चेहरा एकदम पडला. तिने तिच्या मोठ्या बहिणीकडे रागाने बघितले आणि ती दुसऱ्या खोलीत निघून गेली. मी गीताला घेऊन बेडरूममध्ये गेलो आणि तिला तिथे आराम करायला सांगून मी बाहेर आलो. बाहेर माझी सासू बसली होती. मी तिच्याजवळ गेलो तर तिने मला गीताला द्यायची औषधं दिली. तेवढ्यात मी बघितलं की तृप्ती गीताच्या खोलीत जात आहे. मला थोडी भीती वाटू लागली की जर तृप्तीने आमच्या दोघात त्या रात्री काय झालं हे सगळं गीताला सांगितलं तर. थोड्या वेळाने तृप्ती खोलीतून बाहेर आली आणि तिच्या आईला म्हणाली की आता आपल्याला आपल्या घरी जावे लागेल. असं म्हणून त्या दोघी तिथून निघून गेल्या. तिला जाताना मी डोळे भरून तिला बघत होतो, कारण मला माहीत होतं की आम्ही दोघी आता पुन्हा कधीच भेटू हे कुणालाच माहीत नव्हतं. काही वेळाने मी आमच्या खोलीत गेलो तर बघितलं की गीता काहीतरी विचार करत बसली होती. मी तिची समजूत काढण्यात म्हणालो की तू टेन्शन घेऊ नकोस. देवाच्या मनात असेल तर तो आम्हाला अजून एक चान्स देईल. माझे बोलणे ऐकून गीता माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत म्हणाली, जे माझ्यापासून गेले ते कदाचित मला पुन्हा नाही मिळणार. गीताच्या तोंडून ते शब्द ऐकून मला धक्काच बसला. मी तिला विचारलं की तू हे असं का बोलत आहेस? तिने मला सांगितलं की तृप्ती माझी सख्खी बहीण नसून ती माझ्या आत्याची मुलगी आहे. तृप्ती खूप लहान असतानाच तिचे आई वडील वारले. तेव्हा माझ्या वडिलांनी तिला आमच्या घरी आणलं. तृप्ती लहानपणापासूनच माझ्यावर जळत होती. ती माझा तिरस्कार करायची, कारण घरात सगळं माझं होतं आणि तिला ते सगळं पाहिजे होतं जे माझं आहे. माझ्या वडिलांनी तिला कधीच कुठली गोष्ट कमी पडू दिली नाही. माझे वडील माझ्यासाठी जे काही आणायचे त्यावर देखील तिची नजर असायची. जे मला पाहिजे असायचं तेच तिलाही पाहिजे असायचं. लग्नानंतर आपण माझ्या घरी जायचं मुद्दाम बंद केलं होतं, कारण मला तिच्या नजरेतून तुम्हाला वाचवायचं होतं. पण मला धक्का बसला
जेव्हा मला समजलं की मी घरी नसताना तिने मला तुमच्यापासून दूर करण्यासाठी किती काय काय केलं, असे म्हणत ती रडू लागली. गीता पुढे म्हणाली, घरी जायच्या आधी तृप्ती मला हे सगळे व्हिडिओ आणि फोटो दाखवलेत, ज्यात तुम्ही दोघी पूर्णपणे निर्वस्त्र आहात आणि एकमेकांशी. हे ऐकून मला धक्काच बसला. तृप्ती जाणून बुजून माझ्याजवळ आली होती. या सगळ्यामागे तिचा वाईट हेतू होता. त्यात मी तिचं खेळणं बनलो होतो आणि ती माझ्याशी पाहिजे तशी रात्रभर खेळत होती.